अमेरिकेच्या ट्राइन विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याचं निधन झालं आहे। न्यूयॉर्कमधील अल्बनीमध्ये धबधब्यात बुडाल्यानं 25 वर्षीय साई सूर्य अविनाश गड्डेचा मृत्यू झाला आहे। भारतीय दूतावासाने याबद्दलची माहिती दिली। 7 जुलैला गड्डेचा मृत्यू झाला। या प्रकरणी दूतावासानं शोक व्यक्त केला आहे। ट्राइन विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी साई सूर्य अविनाश गड्डेच्या मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो। न्यूयॉर्कच्या अल्बनीमधील बार रविले धबधब्यात बुडाल्यानं 7 जुलैला त्याचा अंत झाला, अशी माहिती दूतावासाने एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली। मृत्यूच्या कुटुंबांनी आणि मित्रपरिवारासोबत आमच्या सहवेदना आहेत। विद्यार्थ्याचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठी आम्ही करतारेचे प्रयत्न करत आहोत, असं दूतावासानं पोस्टमध्ये पुढे म्हटलं। अविनाश गुड्डे मूळचा तेलंगणाचा रहिवासी। त्याने 2023-24च्या शैक्षणिक वर्षात इंडियन राज्यातील ट्राइन विद्यापीठात प्रवेश घेतला होता। तसा उल्लेख त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये आहे। अविनाश 4 जुलैला अल्बनीमध्ये पोहोचला होता। सुट्टी घालवण्यासाठी फिरण्यासाठी अविनाश अल्बनीला गेला होता। रविवारी तो बार रविले धबधबा पाहण्यासाठी गेला। पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला। धबधब्याजवळ त्याने एक फोटो काढला होता, तो त्याचा अखेरचा फोटो ठरला। रविवारी बार रविले धबधब्यात 2 जण बुडाले। एकाला वाचवण्यात यश आलं, पण दुसऱ्याचा जीव वाचू शकला नाही। ज्याचा जीव वाचला तो पुण्यात पटाईत होता। ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो या परिसराचा रहिवासी नव्हता, अशी माहिती रेनसिलर काउंटी शेरीफ यांच्या कार्यालयाने दिली। अविनाश गड्डेच्या मृत्यूमुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीयांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांचा विषय चर्चेत आला आहे। अमेरिकेत राहून शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण मोठं आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे। गेल्याच महिन्यात 32 वर्षीय दसारी गोपीकृष्णची अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एका दुकानात हत्या झाली। एका दुकानात लुटमार सुरू असताना गोळीबार झाला, त्यात दसारी यांचा मृत्यू झाला। गोपीकृष्ण यांना अमेरिकेला जाऊन वर्षही झालं नव्हतं। अमेरिकेत या वर्षात 6 पेक्षा अधिक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे।